मनोज जरांगे पाटील म्हणजे मागच्या 2-1 वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचा राज्यभरातला राज्यव्यापी चेहरा, राज्यभरातलं नेतृत्व जर कोणी बनलं असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे ते नेतृत्व आपोआप येऊन थांबलेलं आहे. साधारणपणे 2 वर्ष या गोष्टीला झालेली आहेत. आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे येणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. अवघे काही दिवस उरलेले आहेत. खरं तर 27 तारखेला सकाळी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे यायला निघतील. 27चा रात्रीचा मुक्काम हा त्यांचा जालन्यातून निघाल्यावर शिवनेरीला रात्री त्यांचा मुक्काम असेल आणि 28ला रात्री ते मुंबईमध्ये पोहोचतील. 28ला रात्री पोहोचल्यानंतर मग 29 पासून ते उपोषणाला, त्यांच्या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की आझाद मैदानावर आम्ही येतोय, लाखोंच्या संख्येनं, करोडोंच्या संख्येनं येतोय, असं मनोज जरांगेंनी सांगितलंय. आता यामध्ये प्रश्न असा आहे की मागच्या वेळेस जेव्हा मनोज जरांगे मुंबईकडे यायला निघाले होते, अर्थात ते वाशीतून परत गेले, त्यांना काही आश्वासनं देण्यात आली, तो सगळा भाग वेगळा. मात्र ज्यावेळी ते आले होते त्यावेळी प्रचंड मोठ्या संख्येनं जनसमुदाय त्यांच्यासोबत आला होता. तितका मोठा जनसमुदाय जरांगेंसोबत याही वेळेस आला तर मग मुंबईमध्ये व्यवस्था करायची कशी, हा प्रश्न सरकार समोर आहे. मात्र यावेळी खरंच तितका मोठा जनसमुदाय येईल का? जरांगेंच्या आंदोलनाला आजही तितका पाठिंबा आहे का? मराठा समाज आजही जरांगेंना आपला नेता मानतो का? आणि जरांगे हे आजही तितक्या लोकांना एकत्र गोळा करू शकतात का? जरांगेंची आजही तितकी ताकद आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला विचार करावा लागतो. ते म्हणजे या आंदोलनाची नेमकी तयारी कशी सुरू आहे. तयारी कशी सुरू आहे तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठीचाच हा व्हिडिओ. नमस्कार, मी विक्रांत शिंदे. आपण पाहताय पुढारी न्यूजचं डिजिटल प्लॅटफॉर्म. तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत. आता जरांगेंचं आंदोलन नेमकं काय आहे, त्यांची मागणी नेमकी काय, हे मागच्या 2 वर्षांपासून संपूर्ण राज्य पाहतोय. त्यामुळं त्या विषयात पुन्हा पडायला नको. त्यांना नेमकं आरक्षण कसं हवं आहे, कशातून हवं आहे, ओबीसी मधूनच हवं आहे, मग ते का हवं आहे, मग ते कशा प्रकारे मागतायत, त्यामागे त्यांचा आधार काय, हे सगळे वेगळे मुद्दे. आत्ताच्या आंदोलनाची तयारी नेमकी कशी सुरू आहे आपण ते समजून घेऊया. सगळ्यात आधी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेमकी काय तयारी सुरू आहे तर चावडी बैठका घेतल्या जात आहेत. चावडी बैठक हा नेमका काय कॉन्सेप्ट आहे तर एका गावामध्ये जायचं, त्या गावामध्ये मराठा समाजातल्या लोकांना किंवा सर्व समाजातल्या लोकांना बोलवायचं, त्यांच्याशी बोलायचं. आता त्यांच्याशी बोलण्यासाठी कोण जाते? काही महत्त्वाच्या ठिकाणी मनोज जरांगे स्वतः जात आहेत चावडी बैठका घेण्यासाठी. काही ठिकाणी मनोज जरांगेंचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत किंवा मग प्रत्येक तालुका स्तरावर जे समन्वयक आहेत मराठा समाजाचे, ते जात आहेत आणि ते या बैठका घेत आहेत. आता या बैठकांमधून नेमकं काय सांगितलं जातंय तर आपल्याला मुंबईला जायचं आहे, सगळ्यांनी मिळून मुंबईला निघायचं आहे, आपल्याला आरक्षण हवं आहे. बरं, हवं आहे तर मग ते कशासाठी हवं आहे, हवं आहे तर ते कसं हवं आहे, कोणत्या प्रवर्गातून हवं आहे, हे सारं काही मराठा समाजाला समजवलं जातंय. इथून या बैठकीला सुरुवात होते. मग पुढे काय सांगितलं जातं तर मागच्या वेळेस जे सांगितलं होतं ना जरांगेंनी की तुम्ही अन्नधान्य घेऊनच या, तिथं राहायचंच आहे, या तयारीने या, जोपर्यंत आरक्षण आपल्याला मिळत नाही तोपर्यंत राहायचंय, त्यामुळे सगळ्या तयारीनिशी या, हेच पुन्हा एकदा या चावडी बैठकांमधून सांगितलं जातंय. खाण्यापिण्याची व्यवस्था करा. आता मराठवाड्यातून मराठा समाज निघणार आहे. जालन्यापासून ते सुरुवात करतील, अंतरवाली सराटीपासून येताना मध्ये ते शिवनेरीकडे थांबणार आहे. तर येतानाचा जो मधला टप्पा आहे ना, त्या टप्प्यामध्ये तिथे ज्या बैठका होत आहेत, आता जर पुण्यामध्ये बैठक झाली तर पुण्यामधल्या मराठा समाजाला काय सांगितलं जातंय तर आम्ही येतोय, आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. 27 तारखेला निघाल्यानंतर 27 तारखेला रात्री शिवनेरीला मुक्काम आहे. त्यावेळी मध्ये दुपारी जेवणाची व्यवस्था एका ठिकाणी एका गावामध्ये करण्यासाठी सांगितलेलं असणार आहे. आणि यासाठी मराठा समाज हा स्वतःहून तयार असल्याचं सुद्धा मराठा समन्वयक जे आहेत, मराठा आंदोलक जे आहेत, जरांगेंच्या जवळचे काही मराठा आंदोलक आहेत, त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात येतं की हे सगळी तयारी झालेली आहे. मराठा समाज हा गावोगावी खाणं पिणं हे सगळं उपलब्ध करून द्यायला तयार आहे. पुढची व्यवस्था जी आहे ती म्हणजे वर्गणी काढली जाते. मागच्या वेळेस सुद्धा हेच झालं होतं, वर्गण्याच काढण्यात आल्या होत्या. त्या वर्गण्यांमधून काय केलं होतं तर गाड्या केल्या होत्या. गाड्या करून गावातली माणसंही मुंबईकडे आलेली होती. त्या वर्गण्यांमधून काय केलं होतं तर ज्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत त्यांच्या गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी, पेट्रोल भरण्यासाठी म्हणून त्या वर्गणीतल्या पैशाचा वापर केला होता. काही गावांमध्ये मोठे टेम्पो आहेत, ट्रक आहेत, त्या ट्रकचं भाडं देण्यासाठी म्हणून वर्गणी काढली जाते, अशी सुद्धा माहिती समोर आहे. त्याच्यामुळे याही वेळेस गर्दी होऊ शकते. बरं, आता हे सगळे आंदोलक जे मुंबईच्या बाहेरचे आहेत, मराठवाड्यातले असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील, विदर्भातले असतील, उत्तर महाराष्ट्रातले असतील, हे सगळे आंदोलक येणार कुठे आहेत तर मुंबईमध्ये. मग मुंबईमध्ये नेमकी काय तयारी सुरू आहे तेही समजून घेतलं पाहिजे. त्या अनुषंगाने एक बैठक सुद्धा मुंबईतल्या मराठा आंदोलकांची, मराठा समाजातल्या बांधवांची पार पडली. त्या बैठकीमध्ये नेमकं काय काय ठरलंय तर स्टेजची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही मुंबईतल्या बांधवांवर असेल. ग्रीन रूम, स्टेजच्या पाठीमागे एक ग्रीन रूम असेल, त्याचीही तयारी, त्याचीही सगळी व्यवस्था पाहण्याची जबाबदारी मुंबईतल्या मराठा बांधवांवर असेल. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा मराठा समाज मुंबईत येणार आहे तेव्हा अर्थात त्यांच्या जेवण पाण्याची व्यवस्था ही मुंबईतला मराठा समाज बघणार आहे. मीडिया स्टेज, आता
कोणतंही आंदोलन जेव्हा होतं किंवा कोणताही एक कार्यक्रम ज्यावेळी स्टेजवर पार पडतो त्यावेळी मीडियासाठी समोर एक स्टेज असतो, तो स्टेज सुद्धा उभारण्याची जबाबदारी असणार आहे. त्या व्यतिरिक्त मीडियासाठी वायफाय. आता हे सगळं जेव्हा थेट प्रक्षेपित करायचं असतं एखाद्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा मॉब जमा होतो, जेव्हा लोक जमा होतात, तेव्हा नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो. तो होऊ नये, माध्यमांना तो त्रास होऊ नये यासाठी वायफायची सुद्धा सुविधा दिली जाणार आहे असं मुंबईतल्या मराठा आंदोलकांच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. मेडिकल टीम हा फार महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा लोक एका ठिकाणी जमतात त्यावेळी अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मेडिकल टीम तिथे उपलब्ध असणे हे गरजेचं असणार आहे. वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन WMOच्या सहकार्यानं तिथं मेडिकल टीम उपलब्ध असणार आहे आणि सोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत BMC सोबत सुद्धा मुंबईतले मराठा आंदोलक हे सातत्यानं संपर्कामध्ये आहेत आणि BMC सुद्धा या सगळ्या अनुषंगानं मदत करणार आहे असंही समजतंय. आता एक मागणी जी जरांगे अगदी पहिल्यांदा जेव्हा त्यांनी मुंबईला यायचं म्हटलं होतं तेव्हापासून करतायत ते म्हणजे आम्हाला काही देऊ नका, आम्हाला फक्त सकाळी जाण्याची अर्थात शौचास जाण्याची व्यवस्था करून द्या अशी जरांगेंची मागणी होती. त्या अनुषंगानं मुंबईतले मराठा आंदोलक आता तयारीला लागलेले आहेत. त्यांनी BMCशी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं सुरू केलेलं आहे. महानगरपालिकेनं सुद्धा काही टॉयलेट्स उपलब्ध करून देतो असं सांगितलेलं आहे. शिवाय पार्किंगची व्यवस्था सुद्धा मुंबईतले मराठा आंदोलक सगळे ही व्यवस्था सुद्धा पाहणार आहेत. आता ही झाली तयारी नेमकी कशी सुरू आहे. मराठवाड्यापासून ते मुंबईपर्यंत ही अशी तयारी सुरू आहे आणि त्यामुळं यावेळी जरांगेंच्या पाठी मोठा समाज याही वेळी येईल असा अंदाज लावला जातोय. तुम्हाला नेमकं काय वाटतं? मनोज जरांगेंचा जो फॅक्टर आहे, मनोज जरांगेंचा जो प्रभाव आहे, मनोज जरांगेंना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग आजही तितकाच आहे का? मनोज जरांगेंसोबत मुंबईला आजही तितकाच मराठा समाज, मराठा आंदोलक येतील का? तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी पुढारी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.